नमस्कार मित्रांनो, राज्य शासनाच्या माध्यमातून खरीप हंगाम 2024 मध्ये नुकसानग्रस्त झालेल्या कापूस आणि सोयाबीन उत्पादकासाठी भावांतर योजना राबवली गेली होती। याच भावांतर योजनेच्या संदर्भात एक महत्त्वाचा आणि राज्यातील कृषी सहाय्यकांना दिलासा देणारे अपडेट आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत। मित्रांनो, 13 फेब्रुवारी 2025 रोजी या योजनेसंदर्भात एक महत्त्वाचा असा GR निर्गमित करण्यात आला आहे। तो काय आहे ते आज आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहे। तत्पूर्वी जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा। चला तर व्हिडिओ सुरू करूया। सन 2023च्या खरीप हंगामातील कापूस व सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना अर्थसहाय्य योजनेअंतर्गत प्रशासकीय खर्चासाठी निधी वितरित करण्याबाबत असा हा महाराष्ट्र शासनाचा कृषी पशुसंवर्धन दुग्ध व्यवसाय विकास व मत्स्य व्यवसाय विभागातर्फे 13 फेब्रुवारी 2025 मार्फत GR काढण्यात आलेला आहे। तर या GRची आपण प्रस्तावना बघूया। सन 2023च्या खरीप हंगामातील कापूस व सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना 0.2 हेक्टरपेक्षा कमी क्षेत्रासाठी सरसकट ₹1000 तर 0.2 हेक्टरपेक्षा जास्त क्षेत्रासाठी त्यांच्या क्षेत्रानुसार प्रति हेक्टर ₹5000 2 हेक्टरच्या मर्यादेत याप्रमाणे कापूस उत्पादक शेतकऱ्यांसाठी ₹1548.34 कोटी व सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांसाठी ₹2646.34 कोटी असे एकूण ₹4194.68 कोटी अर्थसहाय्य देण्याबाबतचा शासनाचा निर्णय दिनांक 29 जुलै 2024 रोजी निर्गमित करण्यात आलेला आहे। तसेच सन 2023च्या खरीप हंगामातील कापूस व सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना अर्थसहाय्य देण्याबाबतची कार्यपद्धती संदर्भ क्रमांक 2 अन्वये निश्चित करण्यात आली आहे। अर्थसहाय्य वितरणाची कार्यवाही पार पाडण्यासाठी संगणक आज्ञावली विकसित करणे, ग्रामस्तरावर माहितीचे संकलन करणे, लाभार्थी शेतकऱ्यांची KYC करणे, प्रचार प्रसिद्धी, कार्यालयीन छपाई इत्यादीसाठी येणारा खर्च, तसेच कृषी सहाय्यक यांना प्रति लाभार्थी शेतकरी ₹20, तालुका कृषी अधिकारी व जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी यांच्या कार्यालयास प्रति लाभार्थी शेतकरी प्रत्येकी ₹5 प्रमाणे इत्यादीसाठी एकूण अर्थसहाय्याच्या कमाल 2% मर्यादेत प्रशासकीय खर्च म्हणून खर्ची टाकण्यास मान्यता देण्यात आली आहे। माननीय मुख्यमंत्री यांच्या अध्यक्षतेखाली दिनांक 24/12/2024 रोजी झालेल्या बैठकीत सदर योजनेअंतर्गत प्रशासकीय खर्चासाठी निधी उपलब्ध करून द्यावा असे निर्देश माननीय मुख्यमंत्री यांनी दिले होते। सदर निर्देशाच्या अनुषंगाने निधी वितरित करण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती। त्याबाबत शासन पुढील निर्णय घेत आहे। तर शासन निर्णय काय आहे ते बघूया आपण। सन 2023च्या खरीप हंगामातील कापूस व सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना 0.2 हेक्टरपेक्षा कमी क्षेत्रासाठी सरसकट ₹1000 तर 0.2 हेक्टरपेक्षा जास्त क्षेत्रासाठी त्यांच्या क्षेत्रानुसार प्रति हेक्टर ₹5000 2 हेक्टरच्या मर्यादेत याप्रमाणे कापूस व सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना अर्थसहाय्य देण्याकरिता करावयाच्या अंमलबजावणीसाठी लाभार्थी शेतकऱ्यांचे आधार क्रमांक घेणे, संमती कन्सेंट घेणे व इतर अनुषंगिक खर्चाच्या अनुषंगाने कृषी सहाय्यक यांना प्रति लाभार्थी शेतकरी ₹20 याप्रमाणे रक्कम अनुज्ञेय करण्यात आली आहे। तसेच तालुका कृषी अधिकारी व जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी यांच्या कार्यालयास प्रति लाभार्थी शेतकरी प्रत्येकी ₹5 याप्रमाणे रक्कम प्रशासकीय खर्चासाठी अनुज्ञेय करण्यात आली आहे। त्यानुसार कृषी सहाय्यक यांना प्रति लाभार्थी शेतकरी ₹20 याप्रमाणे रक्कम अदा करण्यात या शासन निर्णयान्वये मान्यता देण्यात येत आहे। MAHAIT यांनी विकसित केलेल्या पोर्टलकरिता ₹1 कोटी इतकी रक्कम अदा करण्यास मान्यता देण्यात येत आहे। कृषी आयुक्तालयाच्या प्रशासकीय खर्चाकरिता ₹5 कोटी इतकी रक्कम अदा करण्यास मान्यता देण्यात येत आहे। सदर निधी वित्त विभागाच्या वेळोवेळी प्राप्त सूचनांनुसार खर्च करण्यात यावा। ही बाब सदर विशेष मोहिमेकरता एक वेळची बाब म्हणून समजण्यात यावी व अशा प्रकारे नियमित कर्मचाऱ्यांना योजना राबवण्यासाठी रक्कम मंजूर करणे असा चुकीचा फायदा पडणार नाही याबाबत दक्षता घेण्यात यावी। प्रस्तुत योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना अर्थसहाय्य देण्याकरिता ऑनलाईन प्रणाली विकसित करण्यात आलेली आहे। सदरील ऑनलाईन प्रणालीवर कृषी सहाय्यक निहाय ज्या लाभार्थी शेतकऱ्यांना लाभ देय झाला आहे त्यानुसार अनुज्ञेय रक्कम परिगणित करून संबंधित कृषी सहाय्यक वेतन बँक खात्यामध्ये किंवा आधार लिंक बँक खात्यामध्ये थेट अदा करण्यात यावे। कृषी आयुक्त स्तरावरून याबाबतची कार्यपद्धती निश्चित करून त्यानुसार ऑनलाईन प्रणालीद्वारे रक्कम थेट बँक खात्यात वितरित करण्यात यावी, जेणेकरून जिल्हास्तरीय तालुकास्तरीय निधी अखर्चित स्वरूपात पडून राहणार नाही। उपरोक्तप्रमाणे होणारा खर्च
सन 2023च्या खरीप हंगामातील कापूस, सोयाबीन व इतर तेलबिया उत्पादकता वाढ व मूल्य साखळी विकासासाठी विशेष कृती योजनेकरता मागणी क्रमांक D3 24-1 B 419.33 अर्थसहाय्य या लेखाशीर्षामधून सन 2024-25 मध्ये उपलब्ध असलेल्या निधीतून मागवण्यात यावा. सन 2023च्या खरीप हंगामातील कापूस व सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना अर्थसहाय्य देण्याबाबतच्या योजनेबाबतच्या प्रशासकीय खर्चासाठी अंमलबजावणी व संनियंत्रित करण्याच्या दृष्टीने निधी आहरण व वितरण करण्यासाठी पुढीलप्रमाणे नियंत्रण तसेच आहरण व संवितरण अधिकारी म्हणून घोषित करण्यात येत आहे. प्रस्तुत योजनेअंतर्गत यापूर्वी आहरित केलेल्या निधीतील शिल्लक असलेल्या निधीमधून प्रस्तुत प्रकरणी खर्च करण्यात यावा व तदनंतर आवश्यकतेनुसारच कोषागारातून निधी आहरित करून खर्च करण्यात यावा. तालुका कृषी अधिकारी कार्यालय व जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी यांना देय रक्कम जिल्हानिहाय तालुकानिहाय परिगणित करण्यात यावी. कृषी सहाय्यक पर्यवेक्षक व मंडळ कृषी अधिकारी यांना लॅपटॉप उपलब्ध करून देण्यासंदर्भात शासन स्तरावर कार्यवाही सुरू आहे. याबाबत निर्गमित होणाऱ्या शासन निर्णयातील अटीनुसार त्या संदर्भातील कार्यवाही करण्यात यावी. या व्यतिरिक्त उर्वरित निधी प्रशासकीय खर्चासाठी वापरण्यात यावा. तर मित्रांनो, असा हा महाराष्ट्र शासनाचा GR होता. अशाच नवनवीन अपडेटसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा. धन्यवाद.